झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता विजयकुमार गावितांनी काय कारनामा केलाय तो त्यांच्याच तोंडून ऐकूया। सर म्हणजे आता आम्हाला बाहेर नाही म्हटलं ना, एक मिनिट हो बाहेर जातो पण जातो की नाही होतं ते बी करणार नाही। तू दोन काय स्वतःला छान आहे समजा सर नाही तसं नाही सर तसं नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं करतोय इतकं बिचार त्या माणसाला सकाळपासून बोलवलं मी ते मागे लागलाय आणि जास्त आगाऊपणा करतात। 15 दिवस झाले तर 15 दिवस झाले काय तुम्हाला हे मी आहे बोलून होऊ लागले ते बिचारानं त्यांना बोलवून घेतलं सांगितलं कळत नाही का 15-20 मी शिवी देऊ नका सर बाहेर जा मूर्ख झाले करायला लागलो इतकी मेहनत घेऊन करतोय आगाऊपणा करतोय तुम्हाला भेटतो म्हणून आगाऊपणा काय तुम्हाला सिंपतीने विचारायला काय सिंपतीने सांगितलं ना बिलकुल करणार नाही जा कुठे जायचं ते आणि आता आपण बघूया की हे प्रकरण नेमकं काय आहे। अकोल्याचा जमनालाल गोयंका डेंटल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलेला आहे। 2011-12 मध्ये तिसऱ्या फेरी अखेर 40 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता। परीक्षेपूर्वी 2 दिवस हॉल तिकीट मिळणार नसल्याचा कॉलेजनी खुलासा केला आणि या विद्यार्थ्यांना धक्का बसला, कारण 6 महिन्यापूर्वीच मान्यता रद्द झालेली होती। ही माहिती विद्यार्थ्यांपासून लपवण्यात आली। 2012च्या डिसेंबरमध्ये नागपूर कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला। या निकालानुसार 22 मे पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। कोर्टाच्या आदेशाची ही कॉलेजकडून पायमल्ली करण्यात आली। आजही विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला नाही। अनेक मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी कैफियत मांडली, मात्र कोणीही त्यांची दखल घेतलेली दिसत नाहीये। त्यामुळे विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। मी आधीच सांगितलं की हे सरकार केवळ भ्रष्टाचारी, अकार्यक्षमते, असभ्य देखील आहे आणि असभ्यतेचे रोज नवीन उच्चांक हे सरकार गाठत आहे। मुळामध्ये ज्यावेळी विद्यार्थ्यांचे ग्रीव्हियन्सेस आहेत ते सरकारकडे किंवा शासनाकडे याकरता जातात की शासनाकडनं त्यांना न्याय मिळेल, पण शासन हे जर संस्था चालकांच्या दबावाखाली काम करणार असेल आणि सामान्य विद्यार्थ्यांना न्याय देणार नसेल तर ही अवस्था होते। याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो की सभागृहामध्ये कुठल्याही गोष्टीला ते जर सुद्धा बोलतात ना तर इतका विलंब होतो की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं त्याची परिस्थिती जर का विद्यार्थ्यांची पाहिली तर त्यांना कोणी वाली नाहीये। आणि हे मी सभागृहामध्ये तर निदर्शनाला आणीनच की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे जे वर्तन झालेलं आहे, परंतु आज हे विद्यार्थ्यांच्या बद्दल ज्या प्रकारे वर्तन त्यांनी केलेलं आहे ते निश्चितपणाने मी निषेधार्हच मानते। आणि विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये मला त्यांना सांगणं आहे पण की हॉल तिकीट न मिळाल्यामुळे यांचं जे आयुष्य नुकसान होणार आहे त्याची जबाबदारी अंतिमतः शासनावरतीच आहे। हे आता बोलले असतील तर मला काही त्याच्यामध्ये फार विषय आश्चर्य वाटलं नाही। मुळामध्ये यांचं प्रशासकीय कौशल्य नाही आणि हे राष्ट्रवादीचे आहेत म्हणजे हे लक्षात घ्या। त्याच्यामध्ये म्हणजे जी नेत्याच्या जी एक बोलण्याची पद्धत असेल तीच पद्धत यांची असणार, म्हणून त्यांनी शिवीगाळ केली असेल। त्या मुलांनी मोबाईलमध्ये पकडलेले ते सरळ मुलांना कुठे सांगतो तुम्ही फॉलो करा, काय करायचं ते प्रशासनाने करायला पाहिजे। तर विजयकुमार गावित यांनी कशा प्रकारे विद्यार्थी आणि पालकांना शिव्यांची लाखोली वाहिली हे आपण बघितलं। या विद्यार्थ्यांचा यामध्ये काहीही दोष नाहीये। ज्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता अकोल्यातल्या गोयंका डेंटल कॉलेजमध्ये, या कॉलेजची मान्यताच रद्द करण्यात आलेली आहे। निम्म्यातच अर्ध्या वर्षातच ही मान्यता रद्द करण्यात आलेली होती। मात्र ऐन परीक्षेपर्यंत या महाविद्यालयाची मान्यता रद्द झाली असती तरी इतर कुठल्या ना कुठल्या महाविद्यालयात राज्यातल्या प्रवेश द्या आणि त्यांना परीक्षा देण्याची संधी द्या असं कोर्टाने म्हटलेलं होतं। या आदेशाचं सुद्धा पालन करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे न्याय मागण्यासाठी गेलेले हे विद्यार्थी अजूनही न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।